स्त्री म्हणजे भगवंताने निर्माण केलेली एक असीम मूर्ती. जन्म येण्या कारण तू, नात्यांमधील गुंफन तू, दुःखाला लिंपन तू, मायेचे शिंपण तू, झिजतानाही दरवळणारं देव्हाऱ्यातलं चंदन तू, आणि सर्वार्थाने या जगाला लाभलेलं एक वरदान तू. काय बोलावं महाराज, स्त्रीविषयी काय बोलावं. खरं तर भगवंताने या जगताला बनवलं, या सृष्टीची निर्मिती केली. या सृष्टीचा उपभोग घेण्यासाठी भगवंताने त्या नंदनाला पाठवलं आणि त्याच्याच पाठोपाठ या जगाला प्रेम म्हणजे काय, माया म्हणजे काय याचा मूळ मंत्र शिकवण्यासाठी भगवंताने त्या स्त्रीला पाठवलं महाराज. खऱ्या अर्थाने त्या स्त्रीला बनवण्याच्या मागचा जो काही हेतू आहे भगवंताचा, तो हेतू मला माहीत नाही बरं का, पण नियतीनं, निसर्गानं तिला एका वेगळ्याच दावणीला बांधलं. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः असं म्हणणारा आपला धर्म आहे. पण सध्याच्या काळामध्ये स्त्री म्हणजे वेदना, स्त्री म्हणजे अश्रू, स्त्री म्हणजे भोगवस्तू असाच आपण अर्थ केलाय हो. पण तिला गरज आहे एका धाडसी नेतृत्वाची, तिला गरज आहे एका आशेच्या किरणाची. त्याच आशेच्या किरणेमुळे झाशीच्या राणीने फुंकले ते रणशिंग. मा साहेब जिजाऊंनी दाखवून दिली मातृत्वाची ताकद, आणि लाखो वर्षांच्या संघर्षाच्या स्पर्धेमध्ये ती जिंकली आणि ती दुर्गा प्रकट झाली एका स्त्रीच्या रूपानं. विठ्ठल ती आई आहे, ती ताई आहे, ती बहीण आहे, तीच मुलगी आहे, तीच सुरुवात आहे, तीच अंत आहे. आणि ती जर नसेल ना तर बाकी सर्व व्यर्थ आहे. आणि लक्षात ठेवा, एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्रीच असते महाराज. मग ती बहीण रूपाने असो, आई रूपाने असो, मैत्रीण रूपाने असो किंवा पत्नी रूपाने असो. म्हणून स्त्री कळणं गरजेची आहे. तिने जर ठरवलं ना महाराज तर ती काही करू शकते हो. तिने जर ठरवलं तर ती दुष्टांवर मात करणारी आई जगदंबा होऊ शकते. तिने जर ठरवलं तर ती मा साहेब जिजाऊ होऊ शकते. तिने जर ठरवलं तर ती झाशीची राणी होऊ शकते. तिने जर ठरवलं तर ती अहिल्याबाई होळकर होऊ शकते. तिने जर ठरवलं तर ती सिंधुताई सपकाळ होऊ शकते. तिने जर ठरवलं तर ती आमच्या रुक्मिणी आई साहेब होऊ शकते. तिने जर ठरवलं तर ती वाकड्या नवऱ्याला सरळही करू शकते. स्त्रीची असणारी ताकद आहे महाराज खऱ्या अर्थाने. म्हणून स्त्री कळणं गरजेची आहे. आणि अख्ख्या जगाला सांगणं बरं का माझं, नारी नारी मत कर, नारी है रतन की खान, नारी से ही पैदा हुए बलि भीष्म और हनुमान. विठ्ठल लक्षात ठेवा, जेव्हा एक पुरुष एखाद्या घरामध्ये भक्त म्हणून जन्माला येतो ना तेव्हा तो 7च कुळांचा उद्धार करतो. पण जेव्हा एक स्त्री एखाद्या घरामध्ये भक्त म्हणून जन्माला येते तेव्हा ती 42 कुळांचा उद्धार करते. आणि इथं बसलेली प्रत्येक स्त्री आपल्या 42 कुळांचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही महाराज. ही गोष्ट विसरू नका. म्हणून खऱ्या अर्थाने आमच्या रुक्मिणी आई साहेबांनी आपल्या गावातलं जे काही महिला भजनी मंडळ आहे, राधे राधे नाव आहे, गोड असं नाव आहे, त्यांच्या संकल्पनेतून त्यांनी या सप्ताहाला योग्य असं समर्पक असं शीर्षक दिलेलं आहे. जागर स्त्री शक्तीचा, गजर हरिनामाचा. योग्य असं शीर्षक या ठिकाणी दिलेलं आहे. आणि लक्षात ठेवा, महिला दिन हा फक्त 8 मार्च पुरती नसतो बरं का, तर तो 365 दिवस असतो. बाप भाग्य कैसे न सरेची कर्म, न कळेची वर्म अरे मुडा. या संपूर्ण मृत्यूलोकामध्ये आपण जर नजर टाकली तर आपल्याला एक प्रश्न पडेल की तुम्हाला जो मनुष्य देह मिळालाय तो नेमकी कोणत्या कारणाने मिळालाय. शास्त्रामध्ये पाहावयास गेलो तर आपल्याला एक नियम सापडेल बरं का, कार्याशिवाय कारण सिद्ध होत नाही आणि कारणाशिवाय कार्य सिद्ध होत नाही. बघा तुम्ही दोघं कसे,
एकमेकांना पूरक आहे. झालं काय, एक मनुष्य हनुमंतरायांची तपश्चर्या करू लागला. तपश्चर्या करता करता हनुमंतराय प्रसन्न झाले, प्रकट झाले. विचारलं, बोल काय पाहिजे? म्हणे मला संतती प्राप्त करायची. हनुमंतराय तथास्तु बोलले. अनंतर ध्यान पावले. माता 1 वर्ष झाला, 2 वर्ष झाले, 3, 4, 5, 6, 9, 10 वर्ष झाले, पण याला काही संतती होईना. पुन्हा तपश्चर्या करू लागला. पुन्हा हनुमंतराय प्रसन्न झाले, प्रकट झाले. विचारलं, बोल आता काय पाहिजे? मग तेव्हा तो जरा रागात म्हणू लागला बरं का. म्हणे आतापर्यंत मनुष्य खोटं बोलत होता मला माहिती होतं, पण देवही खोटं बोलतात मला आज माहिती पडलं. म्हणे का बरं, काय झालं? म्हणे तुम्ही मला 10 वर्षापूर्वी वरदान दिलं होतं की मला संतती प्राप्त होईल. आज 10 वर्ष होत आले पण मला काही संतती झाली नाही. असं म्हणल्यावर हनुमंतरायांना जरा फॉल्ट वाटला बरं का, जरा खराबी वाटली. हनुमंतरायांनी त्याला विचारलं, म्हणे तुझं लग्न झालंय का? तो म्हणला नाही. मग हनुमंतराय म्हणता, अबे रताळ्या, तुझं लग्न नाही झालं तू कुठून म्हणतो संतती प्राप्त करायची? ऐका बरं का, शब्दांकडे ध्यान द्या. ज्या अर्थी मुलगा रूपी कार्य सिद्ध करायचं असेल त्या अर्थी बायको रूपी कारण लागतं. मग तुम्हाला जो मनुष्य देह मिळालाय तो नेमकी कोणत्या कारणाने मिळालाय? शास्त्रामध्ये पाहावयास गेलं तर अनेक कारणं सांगायला मिळतील बरं का. आणि ती सगळी कारणं सांगायला माझ्याकडे वेळ नाही, पण 2-3 कारणं सांगायला हरकत नाही. ऐका. कारण नंबर 1, कर्म. माणसाचं कर्म शिल्लक राहिलं पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागतो. अगा कर्म जे उरावे तेथी सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगवया यावे. देहा एका. माणसाचं कर्म शिल्लक राहिलं पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागतो. कारण नंबर 2, वासना. आणि मरणी जया जे आठवे तो त्याची गती जे पावे. म्हणून सदा स्मरावे माते चितवा. अंत समयाला जर त्याची वासना गुंतली पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागतो. आपल्या नगर जिल्ह्यामध्ये भीमा नदीच्या काठावर वसलेलं श्रीगोंदा नावाचं गाव. त्या श्रीगोंद्यामध्ये एक महान महात्मे झाले. त्यांचं नाव गोंदा महाराज. चर्मकार समाजाचे अधिकारी महात्मे होते बरं का. आणि त्यांचा एक नियम होता, त्यांना समजा एखादं मेलेलं जनावर सापडलं त्याला घरी आणायचं, त्याचं कातडं काढायचं आणि त्याच्यापासून जोडे शिवायचे. त्याच गावामध्ये एक महान संन्यासी राहत होते. जोडे शिवून झाले की त्याच्यातला सगळ्यात पहिला जोडा संन्याशाला नेऊन द्यायचा. त्यांचा हा नेहमीचा नियम. नेहमीचा म्हणजे जेव्हा जेव्हा जोडे शिवले तेव्हाचा त्यांचा हा नियम. त्याच गावामध्ये देहविक्री करणारी रोहिणी नावाची वरांगणा राहत होती. ती रोहिणी त्या संन्याशाच्या मठासमोरून निघाली की रोज हे संन्याशी बुवा तिला हिनवायचे. अगं रोहिणी, असं काय निंदे जीवन जगते? अगं परमार्थ कर, पुढे तुझी गती काय होणार? ती रोहिणी पण काय साधी नव्हती बरं का. ती विचार सागर शिकलेली होती. ती त्या संन्याशाला म्हणायची, म्हणे महाराज माझं काही हो म्हणे, तुम्ही संन्याशी आहे, तुम्ही शेवट सांभाळा. कुठं परत वासना गुतली तर बल अवघड व्हायचं. रोज दोघांचं असं भांडण चालायचं. पण एक दिवशीचा प्रसंग असा की त्या संन्यासाचा अंतकाळ जवळ आलता आणि नेमकी कर्मधर्म संयोगानं गोंदा महाराजांना मिळालेलं जनावर सापडलं. त्यांनी त्याचं कातडं काढलं, त्याच्यापासून जोडे शिवले आणि सगळ्यात पहिला जोडा ठरलेल्या नियमाप्रमाणे संन्याशाला नेऊन दिला. आता संन्याशी म्हातारं होतं. आता माणूस गेलेला आहे, माणूस आता पार जायची वेळ आलेली आहे, मग कशाला जोडे ठेवून घ्यायचे नाही का. पण महाराज काय काय संन्याशाला लयच गोळा करायची सवय. मी म्हणे ठेवा ठेवा जोडा देवळीमध्ये ठेवा. जोडा देवळीत ठेवला आणि गेला निघून. आता गंमत काय होती, संन्याशी म्हातारं होतं, त्याला काय गादीवर उठता येत नव्हतं. आणि मग सकाळी सकाळी तोंडवून पांघरून काढलो की सगळ्यात पहिले नजर त्या जोड्याकडे जायची. आणि मग त्या संन्याशाची वासना त्या जोड्यात गुंतली. जोडा घालायचाच राहिला.
जोडा घालायचाच राहिला. घाला तो घातला वासनेने, जोडा घालायचाच राहिला, जोडा घालायचाच राहिला. असं चिंतन करता करता संन्यासी मरण पावलं. ऐका बरं का, जेव्हा संन्यासी मरण पावलं तेव्हाच गोंदा महाराजांची सून बाळंतीण झाली आणि तिच्याच घरी जन्माला आलं. हरी वासनेचा संग होय अंतकाळी, वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोवळी जन्मदरी, जन्मदरी तरी तपोवळी जन्मदरी. वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोवळी जन्मधरी. तपोवळीवर का माणसाचं नाव नाही घेतलं. अंत समयाला जर त्याची वासना गुंतली पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागतो आणि मग ते बाळ जन्माला आलं. गीतेमध्ये विषय आलेला आहे, योग भ्रष्टो विजायते. समजा एखादा योग भ्रष्ट आहे आणि योग साधना करता करता मरण पावला आणि त्याची वासना गुंतली तर पुढच्या जन्मी त्याला सगळं आठवतं. मागच्या जन्मी मी कोण होतो, काय होतो, त्याला सगळं आठवतं. मग ते बाळ जन्माला आलं आणि त्या बाळाला मागचा सगळा विषय आठवला. ते बाळ मनामध्ये म्हणतं, आपण जन्मभर साधना केली, जन्मभर तपश्चर्या केली, पण कुठं आपली वासना गुंतली आणि आपला घात झाला रे. पण म्हणे आता आपला हा शेवटचा जन्म, आता आपण हसायचं नाही, रडायचं नाही, आईचं दूध प्यायचं नाही. आणि मग ते बाळ हसे ना, रडे ना, आईचं दूध प्यायना. आता ही वार्ता आख्या रोहनवाडीमध्ये पसरली आणि आख्या रोहनवाडीच्या बाया झाल्या गोळा. आता तुम्हाला माहिती आहे या बायांची चर्चा कुठून कुठपर्यंत जाईल याची काय गॅरंटी नाही. बायांचा झाला गैरसमज. या बाळाला काहीतरी बाहेरचं, कोण म्हणायचं बाहेरचं झालं, कोण म्हणायचं देवाचं झालं, कोण म्हणायचे ग्रहदोषे, कोण म्हणायचे पितृदोषे, प्रत्येकाचा गैरसमज. मग ते बाबा बुवा तांत्रिक मांत्रिक ब्राह्मण वगैरे प्रत्येकाला बोलवलं, पण कोणालाच कळना त्या बाळाला काय झालं. आणि मग त्या काळामध्ये त्या रोहिणीला पण कळत होतं, तिला बोलवलं. मग तिला बोलवल्यावर सगळ्या बाया सांगू लागल्या ना, बघ ना बाई, याला काहीतरी बाहेरचं झालं का देवाचं झालं. रोहिणी म्हणाली, गप्प बसा म्हणे, याला काही नाही झालं, याला जे झालंय ते फक्त मला माहिती आहे, कारण तिला माहिती होतं तेच जन्माला आलंय. मग तिनं त्या बाळाच्या डोक्यावर असा हात ठेवला आणि त्यांना सांगू लागली, महाराज सांगत होते ना तुम्हाला, शेवट सांभाळा. आता गुंतली ना वासना, झाला ना घोटाळा, आले न परत जन्माला, पण म्हणे आता सावध व्हा, आता हसा रडा, आईचं दूध प्या, मोठे व्हा, काशीला जा. रामानंद स्वामींना गुरु करा. ज्ञानोबरायांचे वडील विठ्ठलपंत आणि हे बाळ गुरुबंधू आहे बर का. हो, महाराष्ट्रात या, परमार्थ करा आणि आता जन्म कडाला लावा. मग ते बाळ हसू लागलं, रडू लागलं, आईचं दूध पिऊ लागलं, मोठं झालं, काशीला गेलं, रामानंद स्वामींना गुरु केलं. ज्ञानोबरायांचे वडील विठ्ठलपंत आणि हे बाळ गुरुबंधू झाले, महाराष्ट्रात आले, परमार्थ केला आणि चर्मकार समाजाचे महान संत झाले. त्यांचं नाव संत रोहिदास महाराज. विठ्ठल तात्पर्यार्थ, अंत समयाला जर माणसाची वासना गुंतली पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागतो. मग कारण नंबर 2 पण सिद्ध झालं. आणि मग कारण नंबर 3 नाथबाबांनी आपल्याला सांगितलंय बर का. बहुता सुकृती नरदेह लादला, भक्ती विन गेला अधोगती. बहुता म्हणजे अनेक आणि सुकृती म्हणजे पुण्य.
अनेक पुण्य करून नरदेह लाधला. अनेक प्रकारचे पुण्य करून नरदेह लाधला. पुण्यात अनेक प्रकार आहे ना महाराज. भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात एक वर्णन आलेलं आहे पहा. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम्. आता ज्याचं कोणाचं मराठी व्याकरण झाले त्याच्या ही गोष्ट लक्षात येईल बरं का. तर 4ही ठिकाणी वेदेषु, यज्ञेषु, तपस्सु, दानेषु इथं 4ही ठिकाणी सप्तमी विभक्ती बहुवचन लागले. आणि मराठी व्याकरणामध्ये सप्तमी विभक्तीचे प्रत्यय काय तर आतमध्ये ठाईवर विषय ठिकाणी. मग याच्यातलं जे काय मध्ये का ते उचलायचं आणि इथं लावायचं मग त्याचा अर्थ होतो. वेदाचं अध्ययन करण्याने पुण्य मिळतं, दान करण्यामध्ये पुण्य आहे. बरं अजून कशा कशाने पुण्य मिळतं सांगू का तुम्हाला. अजून कशा कशाने पुण्य मिळतं सांगू ऐका. कीर्तन केल्याने पुण्य मिळतं, कीर्तन ऐकल्याने पुण्य मिळतं, कीर्तन ठेवल्याने पुण्य मिळतं, टाळ वाजवल्याने पुण्य मिळतं, विणा घेतल्याने पुण्य मिळतं, गायन केल्याने पुण्य मिळतं, मृदुंग वाजवल्याने पुण्य मिळतं, कीर्तन रेकॉर्ड केल्याने पुण्य मिळतं. अजून काय तर चांगलं पाकिट भरल्याने पुण्य मिळतं. मृत्यू लोकातली अशी कुठलीच गोष्ट नाही की जी पुण्याशिवाय प्राप्त होत नाही. प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी पुण्यच असावं लागतं बघा. हे माझं मत नाही बरं का, शास्त्रकारांचं मत आहे. शास्त्रकार वर्णन करून सांगतात. मानुष्यम वरवंश जन्म विभवा निर्गायु रारोग्यता सन्मित्रम सुता सती प्रियतमा भक्तिश्च नारायणे विद्वतम सुजनत्वम इंद्रिय जयो सत्पात्रे दाने रती ते पुण्येन विना त्रयोदशो गुणा संसरिणः दुर्लभः विठ्ठल. ते पुण्येन विना त्रयोदशः गुणः संसारिणः दुर्लभः. या 13 गोष्टी संसारिकाला दुर्लभ आहे नव्हे तर ते पुण्याशिवाय मिळत नाही. मग त्या 13 गोष्टी कोणच्या कोणच्या हो. मानुष्यम मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे. वरवंश जन्म चांगल्या कुळात जन्म घेण्यासाठी पुण्य असावं लागतं महाराज. त्यासाठी पुण्यवान आईबाप असणं गरजेचं आहे. आणि लक्षात ठेवा पुण्यवान आईबाप सुद्धा पुण्याईनेच मिळतात. पण मला सांगा ना आई बापच शोले पिक्चर पाहणारे असतील तर पोरं गब्बर सिंग नाही का जन्माला येणार. झालं काय बरं का. एका पुरीचं लग्न झालं खेडेगावात दिली म्हणजे अति खेडेगावात दिली. आता तिला होती सवय पिक्चर पाहायची. टीव्ही होता बरं का पण डिश नव्हती अँटीना होत्या अँटीना. एकच कॅसेट शोले पिक्चरची. तिचा नवरा कामाला गेला क्यूट सूट लाव शोले जेव्हा पाहू तेव्हा शोले पिक्चर पाहायची. कालांतराने ती गर्भवती झाली. त्या अवस्थेत असतानाही ती शोले पिक्चर पाहायची महाराज. काही दिवसांनी ती प्रसूत झाली. तिला मुलगा झाला. 4-5 वर्षाचा झाला. बोलू लागला आणि त्याचा बाप कामावून घरी आला. तो दारामध्ये असा उभा राहायचा आणि आपल्या बापाला म्हणायचा अरे सांबा कितने आदमी ते रे. सांगा बरं महाराज पोरानं काय बोलावं आता. तू कोब्बर आहे म्हणता आंधळ्याशी जण अवघेची आंधळ. अहो ज्यांचे आईबाप आंधळे त्यांचे मुलं आंधळेच जन्माला येणार. म्हणून आईबापानं पोरांसमोर स्वच्छ जीवन जगावं. जरी बापाला तंबाखू खायचा नाद असेल तरी पोरासमोर खायची नाही. का त्याला काय घाबरायचं. मी बाप आहे मी त्याचा. मग भाऊ तू तंबाखू चोळली की त्यानं भंगाची गोळी खरीच समजायची. पण वरवंश जन्म चांगल्या कुळात जन्म मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. मानुष्यम वरवंश जन्म विभवः म्हणजे श्रीमंत होण्यासाठी पुण्य असावं लागतं. भगवंत म्हणतात सुचिनाम श्रीमताम गेहे. पूर्व पुण्य जर असेल ना तर श्रीमंताच्या घरी जन्मालाच यावं लागतं महाराज. मानुष्यम वरवंश जन्म विभवः दीर्घायु दीर्घ आयुष्य जगण्यासाठी पुण्य असावं लागतं. मला सांगा या कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य किती वर्षाचं आहे बरं. किती वर्षाचं आहे. 100.
100 वर्षाचं आयुष्य असतानाही म्हातारं 70-80 मध्येच कल्टी घेतो महाराज. नाही तर पहिल्या लाटेमध्ये जातं मानुष्यम वरवंश जन्म विभवा दीर्घायुर आरोग्यता. निरोगी राहण्यासाठी पुण्य असावं लागतं. बघा ना, काही लोक पहिल्या लाटेमध्ये गेले, काही लोक दुसऱ्या लाटेमध्ये गेले. पण तुम्ही पहिल्या लाटेत वाचले, दुसऱ्या लाटेत वाचले. या दोन्ही लाटेत वाचून तुम्ही कीर्तन ऐकताय म्हणजे तुमचं पूर्व पुण्य म्हणायचं. पुढे सांगितलं सन्मित्रम म्हणजे चांगला मित्र मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. पुढे सांगितलं सुसुता, चांगला पुत्र मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. हरी ऐसा पुत्र देई गोंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. ऐसा पुत्र देई गोंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. कसं आहे प्रमाण? ऐसा पुत्र दे गागोंडा पुढं ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पण आता उलट झालं. आता कसं झालं? ऐसा पुत्र दे गागोंडा ज्याच्या हाती हिरो होंडा. आताची परिस्थिती महाराज. पण मुलगा असावा तो भक्त प्रल्हादासारखा दैत्य कुळात जन्म ऐसा पुत्र देई संता, ऐसा पुत्र देई संता, ऐसा पुत्र देई संता, ऐसा पुत्र देई संता. तरीच्या आवडे पंढरनाथा, तरीच्या आवडे पंढरनाथा. कन्यादारी ऐसी कन्यादारी. बरं, चांगली बायको कोणाला म्हणावं? सुपत्नी कोणाला म्हणावं? की जी पत्नी आपल्या नवऱ्याच्या अधीने, तिलाच म्हणतात ना सुपत्नी. पण आता उलट झालं. आता बायकोनं नवऱ्याच्या अधीन राहण्यापेक्षा नवरा बायकोच्या अधीन झालाय. ती म्हणली की ते असं असं करतं. सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का? काय म्हणणं आहे मावशी तुमचं याच्यावर? बरोबर बोलते मी. तर कसं आहे, आता भरपूर ठिकाणी कीर्तनाला जात असते बरं का ताई. भरपूर ठिकाणची अशी परिस्थिती आहे, नवरा दिसायला एकदम सुंदर एकदम, आणि त्याची बायको पाहिली तर आवड धोबड. तिचं पोट इंडिया गेट, तिचं तोंड स्वार गेट, आणि तिचं डोकं मेंटल हॉस्पिटलचं गेट. एक डोळा जालना तर एक डोळा बुलढाणा. अशी परिस्थिती. आता एक ठिकाणी अभंग घेतला. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीता या सेवा कुटुंबाची. आता संसार कुटुंब आला, मग त्याच्यामध्ये बायका मुलं आलेच. भरपूर बायकोवर चिंतन केलं. मग कीर्तन झाल्यावर एक मनुष्य जवळ आला, म्हणे ताई कीर्तन 1 नंबर केलं, पण तुम्ही तो जो काही बायकोचा विषय सांगितला तो पटला नाही म्हणे मला. म्हणलं का बरं? म्हणे तुम्ही म्हणता बायकोचं प्रेम सगळं काही खोटं, पण म्हणे माझ्या बायकोचं माझ्यावर लई प्रेम. म्हणलं कस काय? म्हणे माझी बायको मला 4-4 वेलदोडे टाकून दूध देते. म्हणलं बर. मग त्या काकाने त्यांच्या घरणीला चहा पाजायला, आणि मग मी विचारलं, म्हणलं मावशी तुमचं लईच प्रेम बघा म्हणलं काकांवर, तुम्ही काकांना 4-4 वेलदोडे टाकून दूध देता. मावशी म्हणली बाई काय सांगू, कधी कधी दूध नासलेलं असतंय, वास येऊ नये म्हणून 4 वेलदोडे टाकून दूध देते. कळलं का आता? आता व्हा सावध, सोडा माया आशा, संत वर्णन करून सांगतात. मग सुपत्नी कोणाला म्हणावं? की जी पत्नी आपल्या नवऱ्याच्या अधीन, पतिव्रतेच्या ईसा भ्रतार प्रमाण,
आम्हा नारायण तैशा परी तैशा परी आम्हा नारायण तैशा परी तैसा परी आम्हा नारायण तैसा परी तैसा परी आम्हा नारायण तैसा परी पतिव्रते तैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी आम्हा नारायण तैसा परी पतिव्रत तैसा व्रतार पतीची मता अनुसरोनी पतिव्रता अनायासात महिता भेटीचे त्याला भेचे ग ऐका. पतिव्रता माऊली आपल्या पतीच्या मताला अनुसरून असते. सुसुता सती प्रियतमाम भक्तिश्च नारायणे. भगवंताची भक्ती घडायला पुण्य असावं लागतं महाराज. सध्याच्या काळामध्ये सगळ्या गोष्टी अनुकूल आहे, प्रतिकूल असं काहीच नाही. मग विचारलं का नाही आले भजनाला? सवडच नव्हती, बोलूच नको. आवड असली की सवड निघतेच, पण लोकायला भक्ती घडना का बरं? कारण भक्ती घडण्यासाठी पुण्य असावं लागतं. पुढे सांगितलं विद्वत्तम, विद्वान होण्यासाठी पुण्य असावं लागतं महाराज. आमच्या 8वीच्या संस्कृतच्या पुस्तकामध्ये एक सुभाषित येऊन गेलं. विद्वत्वं च नृपत्वं च नैवं तुल्य कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वत्वं च नृपत्वं च, विद्वानाच्या विद्वत्तेमध्ये आणि राजाच्या राज्यामध्ये नैवं तुल्य कदाचन, आपण तुलना करू शकत नाही. का? कारण स्वदेशे पूज्यते राजा, राजा फक्त स्वतःच्या राज्यापुरती पूजला जातो. विद्वान सर्वत्र पूज्यते, विद्वान सगळीकडे पूजला जातो. म्हणून विद्वान होण्यासाठी पुण्य असावं लागतं. पुढे सांगितलं सुजनत्वम म्हणजे चांगले नातेवाईक. चांगले नातेवाईक मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं महाराज. नाही तर कोरोनाच्या काळामध्ये कोण आपलं कोण परक हे कोरोनाने आपल्याला दाखवून दिलं. आमच्या इथं आमच्या नाशिकमध्ये झालं काय, एक जोडपं कोरोनाच्या काळामध्ये दोघांना सर्दी खोकला झाला. 20 किलोमीटर लांब हॉस्पिटल. जाताना एका गाडीवर बसले आणि गेले टेस्ट करायला. टेस्ट केली, लगेच रिपोर्ट काढला. त्याच्यामध्ये नवरा निघाला पॉझिटिव्ह आणि बायको निघाली निगेटिव्ह. काय सांगो महाराज, ती बाई 20 किलोमीटर घरापर्यंत चालत चालत आली, पण नवऱ्याच्या गाडीवरने बसली. हा म्हणायचा बस ना, ती म्हणायची भाऊ तू लांबच बरं आहे. म्हणजे कोरोनाने कोण आपलं आणि कोण परक हे दाखवून दिलं महाराज. मुळात बघा ना, शब्दातच अर्थ आहे ना ते नाही ते नातेवाईक. जे आपले कधी होऊच शकणार नाही त्यांना नातेवाईक असं म्हणतात. माझं असंही म्हणणं नाही बरं का की नाती गोती नसावे, असंही माझं म्हणणं नाही. नाती गोती असावी, शब्दांकडे ध्यान द्या बरं का. नाती गोती असावी, पण ती नात्याला गोत्यात आणणारी नसावी. आता हे कळलं त्यालाच कळलं बरं का. तुम्हाला कळलं का? तुम्हाला कळलं तर कसं आहे माहिती का, काय काही ठिकाणी कीर्तन झालं मग लोकांना कळतं अच्छा ताई असं बोलल्या होत्या का. म्हणजे यांची गत कशी आहे, एसटी गेली निघून आणि हात केला मागून. यांची याची गत आहे. असो, चांगले नातेवाईक मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. पुढे सांगितलं इंद्रिय जयो, इंद्रियांवर विजय मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. अव्या महिला मंडळ एक वेळेस लग्नात नाचणार नाही, पण पाणीपुरी पाहिली की अशी तोरा तोरा नाचती महाराज. एक बाई डॉक्टरकडे गेली, म्हणजे डॉक्टर मला लय अशक्तपणा आलाय म्हणे. मग डॉक्टरने चेकअप वगैरे केलं. डॉक्टर म्हणले काय नाही म्हणे, तुमच्यातलं पाणी कमी झालंय. हे म्हणली हा ना डॉक्टर, लय दिवस झाले पाणीपुरी नाही ना खाल्ली म्हणून पाणी कमी झालंय. नाही तर आत्ताची जनरेशन पहा ना, माझ्या सगळं बरं का.
काय नवीन नवीन पदार्थ आवडतात. पिझ्झा, बर्गर, हॉटडॉग. ते हॉटडॉग नवीन प्रकार निघालं. तुम्ही ते हॉटडॉगचा मराठी अर्थ करा. हॉट म्हणजे आणि डॉग म्हणजे गरम कुत्रे खाते. बरं आहे का आपल्या इंद्रियांवर ताबा? का? कारण इंद्रियांवर ताबा मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. इंद्रिय जयो सत्पात्रे दाने रती. सत्पात्री दान घडायला पुण्य असावं लागतं. नाहीतर आपण अन्नदान करावं आणि समोरच्याने ते फेकून द्यावं. आपण कन्यादान करावं आणि समोरचं बेवडं निघावं. असं व्हायला नको. म्हणून ते पुण्य न विना त्रयोदशः गुणः संसारिणः दुर्लभः. या 13 गोष्टी संसारिकाला दुर्लभ आहे नव्हे तर त्या पुण्याने मिळतात. विठ्ठल बाप या शब्दाचा उच्चार केला. बाप म्हणजे आपला बाप नाही बरं का. आश्चर्यकारक उद्गार. अरे बापरे. तशा प्रकारचा उद्गार नाथबाबांनी इथं केलेला आहे. नाथबाबा काय म्हणतात? बाप भाग्य कैसे नसरेची कर्म. या लोकांना कर्म सरत नाही आणि त्या कर्माचं वर्म कळत नाही. कर्माचं वर्म कळणं गरजेचं आहे. कर्माचं वर्म कळलं नाही घोटाळा होतो. झालं काय? थंडीचे दिवस होते. एक मनुष्य चुलीजवळ हातपाय शेकत बसला. अचानक एक विंच आला आणि त्याच्या पायाला चावला. तुम्ही भरपूरदा हा दृष्टांत ऐकलंय असेल पण माझ्याकडून ऐकून जावं, काय होत नाही. पण पाकिट वाढून द्यावं लागेल बरं का. होत आहे आपल्याबद्दल नाही, यांच्याबद्दल सांगते मी. असो मग विंचू आला, त्याच्या पायाला चावला. थंडीचे दिवसले ठाण 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 करू लागलं. डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला सांगितलं मला विंचू चावला. आत्ताच घेऊन झाला आपलं. म्हणे मला विंचू चावला. डॉक्टर म्हणले मी तुम्हाला गोळ्या देतो. या गोळ्या 3 टाइम घ्यायच्या आणि हा मलम जिथं विंचू चावला तिथं हा मलम लावायचा. हे घरी गेलं. अशा गोळ्या घेतल्या, बोटावर मलम घेतला आणि त्या चुलीला लावू लागला. हा प्रकार त्याच्या बायकोनं पाहिला. त्याची बायको म्हणती का तुम्ही असं चुलीला मलम कावर लावताय? हे म्हणे मला डॉक्टरने सांगितलं जिथं विंचू चावला तिथं मलम लावायचं म्हणे. बरं डॉक्टरने कुठं मलम लावायला लावला होता? जिथं विंचू चावला तिथं. कुठं लावत बसलं? कळलं का तुम्हाला? कळलं? अजून सोपं करून सांगते, अजून सोपं. एक असं 17-18 वर्षाचं पोरग असेल, त्याच्या चेहऱ्याला लईच पोळ्या यायच्या महाराज, लईच. एक दिवस कंटाळलं आणि डॉक्टरकडे गेलं. डॉक्टरला म्हणलं डॉक्टर माझ्या चेहऱ्याला लईच पोळ्या येतो, काहीतरी उपाय सांगा. डॉक्टर म्हणले उपाय जास्त अवघड नाही, अतिशय सोपा आहे. घरी जावा आणि मुलतानी माती लावा. प्रोनाऊन्सिएशनकडे ध्यान द्या बरं का. काय लावा? मुलतानी माती लावा. हे घरी गेलं आणि याला लागली. तुम्ही समजून घ्या आता. तुम्ही समजून घ्यायला लागली. हे इतकं हुशार होतं, आपल्याच रोहनवाडीतलं होतं. हे वावरात गेलं, वावरातली माती घेतली, अशी तोंडाला लावली आणि गेलो मोकळं व्हायला. हा प्रकार त्याच्या आईनं पाहिला. त्याची आई म्हणली हे गेलं पण तोंडाला माती काऊन लावून गेलं? आणि मग आल्यावर त्याच्या आईनं विचारलं म्हणे बाळू तू गेला पण असं तोंडाला माती काऊन लावून गेला? हे म्हणला ए मला डॉक्टरने सांगितलंय मुतांनी माती लावायची. डॉक्टरने काय सांगितलं होतं याने काय ऐकलं? कळलं का तुम्हाला? म्हणून कर्माचं वर्म कळणं गरजेचं आहे. कर्माचं वर्म कळलं नाही नाश होतो महाराज. मग कर्माचं वर्म कोणाला कळलो? ते कळलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना. त्यांना कर्माचं वर्म कळालं म्हणून त्यांनी हातामध्ये तलवार धारण केली महाराज. हरी पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी, रणात फिरली नाती कधीच माघारी. हो चमके शिव
ओ चमके शिवाची तलवार गडपत्या भुजलीचा अवतार झेले आलीवरती वार पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी रणात फिरली ना ती कधीच माघारी तख्त दौलती समोर केली नालाचारी कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी तमाम बादशाहीचा तेज तिने ठोकरला मराठ मोळ्याचा वेश तिने पांघरला हो धर्म रक्षणाशी सदा सज भवानी झाली जुलूम करत्याच्या रक्ताने ती न्हाली महाराष्ट्रावर प्रेमापार महाराष्ट्रावर प्रेमापार महाराष्ट्रावर प्रेमापार महाराष्ट्रावर प्रेमापार घडल्या स्वातंत्र्याची वार घडल्या स्वातंत्र्याची वार शिवबाची तलवार शाहिस्ती खान म्हणाला दिल्ली दरबारी हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला शिवाजी लागे अजमावयास शत्रूला शाहिस्त्याच्या घरात शिवबा रात्री शिरले बघून मर्द शिवा खान मनी घाबरले हो केला शिवबाने गणी मी काव्याने हल्ला शाहिस्ता बोलत सिया तोबा या अल्लाह केला शाहिस्त्यावर वार केला शाहिस्त्यावर वार केला शाहिस्त्यावर वार केला शाहिस्त्यावर वार त्याची तुकली बोटे चार त्याची तुकली बोटे चार तेव्हा अफजुल खाना क्रोध भारी मग चढला कसम खाऊन घरा बाहेरी तो पडला पहाड़ का चूहा है शिवाजी फिर भी बच्चा मगर मैं बादशाह का बंदा हूँ सच्चा बलिष्ठ शत्रूला शिवबाने ओळखले प्रतापगडाशी स्वतः भेटीला ते आले आवो मिलो हमसे शिवबाला करून धोका अफजुल करी वाराला झाला शिवराया हुशार झाला शिवराया हुशार झाला शिवराया हुशार झाला शिवराया हुशार गेला क्षणात अफजुल ठार गेला क्षणात अफजुल ठार शिवबाची तलवार चमके शिवाची तलवार चमके शिवाची तलवार धडकला दिल्लीचा अवतार धडकला दिल्लीचा अवतार झेले खालीवरती वार झेले खालीवरती वार शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय विठ्ठल 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 म्हणून कर्माचं वर्म माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं आणि त्या आपल्याला हे कळणं गरजेचं आहे ऐका कर्माचं वर्म कळलं नाही नाश होतो झालं काय पित्तरपाठ होता तुमच्याकडे पितृजीव घालतात ना पित्तरपाठ होता आणि मग एक जोडपं गेलं जेवायला तिथं खीर बनवली होती आणि या जोडप्यानं पहिल्यांदाच खीर खाल्ली आणि मग जेवण वगैरे झाल्यावर मालक मालकिनीला म्हणतो खीर कशी बनवली याचं वर्म जाणून घे मग स्वयंपाकगृहामध्ये गेली काय कसं वगैरे सगळं काही बघितलं घरी आली आणि खिरीची सामुग्री गोळा केली
दूध आणलं, साखर आणली, काजू बदाम पिस्ता सगळं काही आणलं, पण लक्षातच राहिलं नाही खिरीला साखर टाकायची का फोडणी द्यायची. लक्षातच राहिलं नाही. आणि म्हणे फोडणी द्यायची असेल, मग तेल गरम केलं, असा मस्त कांदा परतून घेतला, थोडासा लसणही परतून घेतला, मग दूध टाकलं, मग काजू बदाम पिस्ता थोडंसं हिंगही टाकलं. काय झालं? नाश झाला. करायला गेले खीर, झाली कढी. विठ्ठल क्षीरीमध्ये हिंग, दुधामध्ये बळ, थितेची वोंगळ नाश केला. तू कोब्बर आहे म्हणतात, एक वेळेस नाश झालेला चालेल, पण अवकाळा होऊ नये. तुका म्हणे वर्म नेणता जो रांधी, पावविते बुद्धी अवकळा. अवकळा होऊ नये. झालं काय? एका पाटलाची पोर लग्नाला आली, बाजूच्या पाटलाचं पोर लग्नाला आलं. मग पोरीच्या बापानं 5-25 माणसं घेतले, गेले पोराच्या बापाच्या घरी. राम राम. राम राम. काय काम काढलं? म्हणे आमची मुलगी लग्नाला आली. म्हणले मग? तुमचाही मुलगा लग्नाला आला. म्हणले मग? आमची मुलगी आपल्या पदरात घ्यावा, घेतलीच समजायची. तुम्ही माळकरी पाटील, तुमची मुलगी आम्ही आमच्या पदरात घेतलीच समजायची. मग पोरीचा बाप म्हणला काय द्या घ्यायचं. पोराचा बाप म्हणला काहीच द्यायचं नाही, आमच्याकडे सगळ्या गोष्टी 4-4 आहे म्हणे. कुकर 4, कूलर 4, बेडरूम 4, पप्याची आई नाही ती एकच बरी, ती एकच बरी भाऊ. सगळ्या गोष्टी 4-4 आहे म्हणे. काय देऊ नका, फक्त लग्नामध्ये जेवण चांगलं द्या. का बरं? कारण बहुतेक लोक लग्नाचं माप जेवणावरून काढतात. शास्त्रकार वर्णन करून सांगतात. कन्यावरे ते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधव हा कुलमिच्छन्ति मिष्टान्नम इतरे जनहा. मुलगी रूपावर जाते. माझा जो काही होणारा नवरा आहे तो असा ना की डोळी नीटच असला पाहिजे. उग चैत्राच्या उन्हाळ्यामध्ये भर दुपारी 12 वाजता कंदील लावून बघायची वेळ यायला नको. म्हणून मुलगी रूपावर जाते. कन्यावर येते रूपम माता वित्तम. मुलीची आई विचार करते आपल्या जावयाचा बँक बॅलन्स किती. कन्यावर येते रूपम माता वित्तम पिता श्रुतम. मुलीचा बाप विचार करतो नुसता बँक बॅलन्स असून फायदा नाही, त्याचा वरचा मजला रिकामा असेल तर लाखाचे 12,000 करेल. म्हणून बुद्धिमान असला पाहिजे. नातेवाईक विचार करतात मुलगी आपल्याच कुळात दिली ना, आणि बाहेरचे येणारे विचार करतात लग्नामध्ये जेवण कसं बनवलंय. म्हणून तुम्ही एक काम करा, लग्नामध्ये जेवण चांगलं द्या. म्हणे ठीक आहे. म्हणे काय करावं? म्हणे काही करा. म्हणे मग गावरान बेत करतो. मग काय? म्हणे रव्याचे लाडू. याला कोणी कोणी खऱ्याचे लाडू पण म्हणतं. हे रव्याचे लाडू असे येतं, याचं जर का वर्म साधलं इतके खुसखुशीत होतात महाराज. तोंडात टाकल्या पाणी होतं. पण याचं जर का वर्म हुकलं तर हे तोंडातले दाताही पाडतं. नेमकी आचार्याकडून वर्म हुकलं. तुका म्हणे वर्म नेनता जो रांधी. रांधणे म्हणजे स्वयंपाक करणे, याला रांधणी असं म्हणतात. तुका म्हणे वर्म नेनता जो रांधी. मग काय होतं? पावविते बुद्धी अवकळा. अवकळा निर्माण होते. आचार्याकडून वर्म हुकलं. लग्न लागलं, पंक्ती पडल्या, सगळेजण जेवायला बसले. पहिली पंगत होती. मग सगळेजण पोराच्या बापाला म्हणाले पाटील तुम्ही पहिल्या पंक्तीत बसा म्हणे. याला जागा भेटली पण कुठं? कार्यालयाच्या दरवाजाजवळ. हे जेवायला बसलं. मग सगळं पंक्ती वगैरे सगळं मांडलं, त्याच्यामध्ये लाडू वाढला, सगळं काही वाढलं. पुंडलिका झाले. जे लोकांनी ताटामध्ये हात टाकला, सगळ्यात पहिले लाडू उचलला. हाताने तोडून पाहिला, तुटना. मग दाताने तोडून पाहिला, खालचे आणि वरचे दोन्ही दात त्याच्यात घुसले पण लाडू काही फुटना. काय करावं? मग डाव्या हातामध्ये लाडू पकडला, उजव्या हाताची बुकी त्याला मारली. हात मुरगळला पण लाडू काही फुटना. हे मनामध्ये विचार करतं, मी गावाच्या गाव फोडले, एका सप्त्याचे 2 सप्ते केले, पण माझ्याकडून लाडू फुटना. काय करावं? हे इतकं हुशार होतं, काय सांगावं महाराज. आता हे दरवाजाजवळ बसलो होतं, यानं दरवाजाच्या फटीत लाडू घातला. दरवाजा बिजागरी सह निघाला पण लाडू काय फुटना. माझा विषय संपला. सिद्धांताकडे या.
जेवणामध्ये जर वर्म हुकलं अवकाळा होते. नाथबाबा म्हणतात बाबरे या मूर्ख लोकांना त्यांचं कर्मही कळत नाही आणि त्या कर्माचं वर्मही कळत नाही. अभंगाच्या द्वितीय चरणात अनेक जन्माचे सुकृत पदारे अनेक जन्माचे सुकृत पदारे बाप भाग्य कैसा नसारे कर्मा बाप भाग्य कैसा नसारे कर्मा बाप भाग्य कैसा नसारे कर्मा बाप भाग्य कैसे नसरे कर्म बाप भाग्य कैसे नसरे कर्म बाप भाग्य कैसे नसरे बाप भाग्य कैसे नसरे बाप भाग्य कैसे नसरे कर्म बाप भाग्य कैसा नसरे कर्मा बाप भाग्य कैसा नसरे कर्मा बाप भाग्य कैसे नसरे कर्मा बाप भाग्य कैसे नसरे कर्मा बाप भाग्य कैसे नसरे बाप भाग्य कैसे नसरे कर्मा नकळे जीवन मारे मुडा नकळे जीवन मारे मुडा नकळे जीवन मारे मुडा नकळे जीवन मारे मुडा गाता अनेका जन्मांचे सुकृत पदरी त्याचे मुखे हरी पैठा होय. अनेक जन्मांचं पुण्य असावं लागत महाराज. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री तरीच नाव जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. भगवंताचं नाव मुखामध्ये येण्यासाठी पुण्य असावं लागत. झालं काय, एकाशी जंगशंग म्हातारी होती. 4 मुलं होते तिला आणि सुदैवानं 4ही मुलं परमार्थिक निघाले. पण म्हातारी काय परमार्थ करीत नव्हती. मुलांची इच्छा होती. म्हातारीचा अंतकाळ जवळ आलाय. नाहीच काय तर अंतकाळी तरी तिच्या मुखी रामनाम यावं. तुकोबाराय आग्रहाने सांगतात, अंतकाळी ज्याच्या नाव आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी तरी तिच्या मुखी भगवंताचं नाव आलं पाहिजे. मग गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होता. टाळकरीच घरी जेवायला बोलवले आणि मग आल्या आल्या त्यांना सांगून ठेवलं म्हणे, महाराज आल्या आल्या तुम्ही आई साहेबाला रामकृष्ण हरी म्हणा आणि जाताना जय हरी म्हणून जा. पण म्हातारी काय साधी नव्हती. यांच्याही बापाचे पित्र जेवलेली होती. आलेच टाळकरी घरी जेवायला. मग म्हातारी खाटावर पडलेली होती. आल्या आल्या सगळे आई साहेबाला म्हणाले, आई साहेब आम्ही आलो, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. म्हातारी म्हणायची वेलकम वेलकम. म्हातारी वेलकम म्हणली पण रामकृष्ण हरी नाही म्हणली. आणि मग जेवण वगैरे उरकली. मग पोरं म्हणाले म्हणे, महाराज निदान आता तरी जय हरी म्हणून जा. मग सगळेजण म्हणायचे, आई साहेब येऊ का, फार गोड जेवण दिलं बरं का, येऊ का जय हरी, येऊ का जय हरी. म्हातारी म्हणायची बाय 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 बाय.
म्हातारी बाय बाय म्हणली पण जय हरी नाही म्हणली. काय करावं? मुलांनी विचार केला आपल्याच घराचं महात्म्य असं असावं, हिलाच देवळात नेऊ. मग देवळाच्या समोर उभी केली. मग विचारला आई काय ग हे? निदान देवाचा देऊळ म्हणताने तरी देव शब्द येईल मुखामध्ये. आई काय ग हे? आई म्हणली पोराओ जिथं गाव असतंय तिथं हे असतंय. देऊळ काही म्हणली नाही. मग तिला आत गाभाऱ्यामध्ये नेली, पांडुरंगासमोर उभी केली. आई काय ग हे? आई म्हणली पोराओ जिथं गाव असतंय तिथं हे असतंय आणि जिथं हे असतंय तिथं हे असतंय. पांडुरंग काय म्हणली नाही. जे पोरांना राग आला महाराज उचलली म्हातारीने टाकली खाटावर. म्हातारीच कचकली. मग त्र्यंबकेश्वरला एका महाराजांना फोन केला. म्हणे महाराज असं असं झालंय म्हणे, आम्ही उद्या येतो म्हणे, आपण विधिवत अस्थि विसर्जन करून टाकू, रात्रीच येतो मुक्कामाला, तुम्ही उद्या ब्राह्मण काकांना बोलून ठेवा. मग प्रश्न असा पडला की आस्थीचा कलश न्यावा कसा? म्हणे एक काम करा, त्याच्या काही अस्थी का त्या मिक्सरमध्ये टाका आणि त्याचं चूर्ण बनवून घ्या म्हणे. चूर्ण बनवून घेतलं. ते चूर्ण एका स्टीलच्या डबीमध्ये भरलं. ती स्टीलची डबी पिशवीत टाकली आणि गेले रात्री त्यांच्या घरी. पहाटे पहाटे उठले. आता काही पहाटे पहाटे ब्राह्मण बुवा नसतात घाटावर. आणि मग गेले प्रदक्षिणा करायला ब्रह्मगिरीची. येता येता यांना झाला उशीर. प्रसंग असा घडला, पिशवी उघडून पाहिलं तर डबीच नाही. आता काय मोठं धर्मसंकट आहे, याला विचार त्याला विचार, डबी कुठं, पण डबीच नाही. मग ज्यांच्या आश्रमात होते का त्यांना विचारलं, का हो डबी पाहिली का? नाही म्हणे, बघा ना तुमच्या पिशवीमध्ये असेल. नाही ना म्हणे, पिशवीत नाही ना. मग थांबा म्हणे, माझ्या बायकोला विचारतो. म्हणे वहिनी साहेबाला का बरं? म्हणे वारकऱ्याच्या पिशव्या चाफायचा तिला नाद आहे म्हणे. आणि मग विचारलं काय ग डबी पाहिली का? म्हणे काय डबी डबी काय त्या डबीमध्ये? म्हणे मला वाटलं काही सोनं नाणं असल. तो उघडून पाहिलं तर चूर्ण होतं. म्हणे मला वाटलं जंत म्हणजे असे. दाताला लावून पाहिलं, तू कोण टाकलं म्हणे. मग उरेल सुरेल डबी खा या लोकांनी गोळा केलत. डबी उचलली आणि गटारीत नेऊन टाकली. बघा मुलांनी डोक्यालाच हात लावला. म्हातारीच्या नशिबातच नाही. म्हातारी त्र्यंबकेश्वरला आणली पण कुशा वरतात नाही, गटारीतच गेली. विठ्ठल हरी हरी म्हणता मुक्ती सायुज्यता पाठी लागे. नाथबाबांनी सांगितलं भगवंताच्या हरी हरी या नावाचं स्मरण करायचं, चिंतन करायचं. का बरं करायचं? कारण नाम या कलियुगाला आधार आहे. म्हणून भगवंताचं नामचिंतन करायचं. यत्फलम नास्ति तपसा न योगेन समाधिनः तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात. सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग हे दुकान आहे महाराज भगवंताचं. सतयुग मध्ये भगवंत दुकान उघडतो म्हणून वस्तू महाग आहे, म्हणजे तेव्हाच्या काळातलं साधन महाग आहे. मग त्रेतायुगामध्ये वस्तू थोडीशी स्वस्त केली, द्वापार युगामध्ये अजून स्वस्त केली आणि कलियुगामध्ये आता वस्तूच फुकट केली. कारण कलियुग म्हणजे भगवंताचं क्लोजिंग टाइम आहे, म्हणून भगवंताने वस्तूच फुकट केली. ती फुकट असणारी वस्तू म्हणजे भगवंताचं नाव आहे, म्हणून ते भगवंताचं नाव घ्यायचंय. हरिनामाचा हरिनामाचा करीत व्यापार, हरिनामाचा हरिनामाचा करीत व्यापार. कोणी घेता का घेता का देते मी उधार, कोणी घेता का घेता का देते मी उधार, कोणी घेता का घेता का देते मी उधार, कोणी घेता का घेता का देते मी उधार. हरिनामाचा हरिनामाचा करीत व्यापार, हरिनामाचा हरिनामाचा करीत व्यापार. कोणी घेता का देते मी उधार, कोणी घेता का देते मी उधार, कोणी घेता का घेता का देते मी उधार, कोणी घेता का देते मी उधार. उधार उधार उधार. मग ते उदार असणारं नाव घेतल्याने काय होईल? अभंगाच्या अंतिम चरणात हरी हरी म्हणतात.
एक जनार्दनी हरी हरी म्हणता 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 मुक्ती सायु जाता पाठी लागे मुक्ती सायु जाता पाठी लागे हरि गंगा हरा काले चिंता हरि मुक्ति राता हरा काले चिंता